हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज मी परत आलो आहे कॉलेजला. जसं आपण ट्रेनमध्ये आलेलं आहे तसंच या दिवशी पण आलो आहे. पण आज मी डायरेक्ट कॉलेजवरून तुम्हाला दाखवणार. बघा इथून कॉलेज किती सुंदर दिसतो आहे. आणि आज परत आलो आहे पण अजून ते उघडलं नाही ऑफिस जिथे आम्हाला काम होतं. आणि LC पण भेटलेली आहे आम्हाला, जी LC खूप दिवसापासून भेटत नव्हती. ती आज सकाळी भेटून गेली. आणि फक्त आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचं बाकी राहिलेलं आहे. म्हणून आपण व्हेरिफिकेशन करू आणि नंतर जे काम किती होतं ना ते बघू आणि जाऊ लगेच. आता रांग लागले, रांगेमध्ये थांबू कारण खूप टाईम झाला आहे. आणि सकाळीच काहीतरी आमच्यासोबत झालं आहे ते तुम्हाला. तर काही आपलं फॉर्म वगैरे व्हेरिफिकेशन झालं आहे. फक्त आता राहिलेलं आहे ते पावती देतील, म्हणजे फी रिसिप्ट देतील. ते परत काहीतरी फॉर्म वगैरे भरायचं असं माहिती नाही एवढं. पण आपलं फॉर्म व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि आता थोडंच बाकी आहे. पण मध्येच लंच ब्रेक झालं आहे म्हणून आम्ही पण आलो आहे, जेवण वगैरे केलं आहे. आणि आता परत जाऊ कारण तिथे गर्दी खूप होती. कारण त्या दिवशीचे ते पण आलेले. आणि माझा तसं तर व्हेरिफिकेशन स्टार्टिंगला झालं आहे तर चांगलं झालं आहे. पण आता फक्त ते रिसिप्ट घ्यायला खूप टाईम लागेल असं वाटतं कारण खूप गर्दी आहे तिथे. मग आपण तिथे जाऊन बघू. बघा कॅम्पस पण पूर्ण खाली आहे. बघा पावसामुळे काय हालत झालेलं आहे, कचरा किती आहे. तर आता काय होतं इथे जाऊन बघू किती टाईम लागतं इथे. आपण लवकर जाऊ. आणि बरं गाईज फायनली आपलं ॲडमिशन झालेलं आहे. फॉर्म वगैरे पूर्ण सबमिट झालेला आहे आणि डॉक्युमेंट्स पण पूर्ण झाले. बघा आज संध्याकाळचे 5 वाजता पूर्ण डॉक्युमेंट्स झाले. हा बघा हा पण खुश झाला आहे कारण माझं ॲडमिशन परत JJमध्ये BA केला, डिग्रीला ॲडमिशन झालं आहे म्हणून. तर आता आपली ट्रेन आहे 6 वाजता म्हणून आपण लवकर जाऊ. बस पकडून जाऊ कारण मुंबई सेंट्रलपासून वलसाडची ट्रेन आहे, त्याला जायचं आहे आपल्याला लवकर. नाहीतर ती गेली तर डायरेक्ट रात्री 8 वाजता आहे. त्या दिवशी गेलेले ते ती ट्रेन कारण खूप उशिरापर्यंत पोहोचते डहाणूला आणि ही 9 वाजेपर्यंत डहाणूला पोहोचेल. मग आपण लवकर जाऊ बसमध्ये. Please do not lean out of the running train. तर गाईज आपण मुंबई सेंटरला पोहोचलो आहे आणि आधीतून आपल्याला पकडायची वलसाड आलेली आहे. ती बघा ती वाली ट्रेन वलसाड. तर आपल्याला इकडनं जायचं आहे. आता फक्त अर्धा तास राहिला आहे. लवकर जाऊ नाहीतर ट्रेन सुटेल. लवकर जाऊ. आणि आता संध्याकाळ पण झाली आणि आम्ही डहाणूवरून आलेलो. आणि तुम्हाला मी घरी जाऊन काहीतरी सांगतोय. तर गाईच आपण वलसाड ट्रेन पकडलेली आहे. बघा इथे कोल्हा बसला आहे आणि हा मित्र आणि आम्ही ट्रेन पकडले. आता आपल्याला डहाणूला जायला किती 9 तर वाजतीलच असं मला वाटतंय. 9 साडेनऊपर्यंत होईल रात्री. हा बघा मस्ती करतोय माझ्यासोबत. हे बघा ही कोणती ट्रेन होती ती गेली आणि आता ही थोड्याच वेळात ती पण निघेल. तर आता आपण डायरेक्ट भेटूया डहाणू. फायनली आपण डहाणूला पोहोचलोय. रात्री 9 वाजता डहाणूला पोहोचलोय. आता जातोय गाडी घेऊन. गाडी एकच आहे मित्राकडे तर आपण एकच गाडीवर जाऊ तलासरीपर्यंत. मग तिथून आपण घ्यायला बोलवू जे सकाळी आपल्याला सोडायला आलेले ते.
आणि सकाळी पण आमचं ॲक्सिडेंट झालेलं. सकाळी आम्ही गाडी घेऊन पडलेलो, म्हणून आता आपण जाऊ पुढे जाऊ. गाडी तिकडनं ठेवलेली आहे आणि सकाळी आम्ही चिखलामध्ये गाडी घेऊन पडलेलो, म्हणून इकडे बघा पेंट वगैरे पूर्ण चिखलालं होतं सकाळी. तर गाईज आम्ही पोहोचलोय तलासरीला. गाडीवर आलोय 3 जण कोला. आणि आता घ्यायला आलाय हा बाबू आपला. हा आपल्याला घ्यायला आलाय, पण रस्त्यामध्ये दिसला आम्हाला फ्रूट स्लाट, म्हणून आता एवढा पाऊस येतोय, पाऊस चालूच आहे, तरी पण आम्ही फ्रूट स्लाट पिऊन नंतरच घरी जाणार. तर चला लवकर आता जाऊया, कारण पाऊस येणार आहे. काय जे बघा आम्ही जायला निघालो आणि पाऊस येतोय, पाऊस चालूच आहे. आणि इकडे कुत्र्याने काय हालत केली दाखवतो तुम्हाला. ही बघा, हा बघा पूर्ण सीट चावून हा पूर्ण फाडून टाकलाय, फाटलेलं होतं त्याच्यामध्येच. आणि आम्ही आलो की ते बघा तिकडे बघताय. तर आता जोपर्यंत पाऊस येतो तोपर्यंत इथेच आपण थांबूया, वाट बघू पावसाची थांबायची. मित्रांनो आपण फायनली घरी पोहोचलोय आणि थोडं पाऊस चालूच आहे. हे बघा वाट बघताय. आता आम्ही भूक खूप लागली म्हणून जेवण वगैरे करतोय. आणि व्लॉग कसं वाटलंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.